नमस्कार. एक महिन्यापूर्वीच ऑपरेशन झालंय पोटाचं, त्यामुळे ते कार्यक्रम करत नाही. पण स्पेशली आज तुम्ही सर्व मंडळी इथे आलात आणि त्यांना असं वाटलं की मला कार्यक्रम तुमच्यासाठी करायचा आहे म्हणून ते बसले आहेत. म्हणजे ऑपरेशन नंतरचा पहिला कार्यक्रम ते स्वतः लाईव्ह करतायत आफ्टर द पद्मश्री ऑल्सो. पद्मश्री काल म्हणजे आम्ही दिल्लीवरनं आलोय आणि आज ते पहिला कार्यक्रम आपल्या सर्व मंडळींसाठी करतात. कृपागडे तयाचे देव हे उज्वला पडे परिवेचिता मार्गीचे खडे हे चिरत्न होतील. अशा प्रमाणे देव गजानपती नोर्त नाचनकोडी सभेच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आणि त्यांच्या मागून त्यांचे सेवक निघालेले आहेत. भजन गणपती दीन दयाळा मोर्या मोर्या असे मुखाने बोला. हो ते सगळं काय राहू दे, पण एवढ्या संध्याकाळच्या वेळेला या कलांगण मध्ये कशात बोलवले ते पहिले सांगा पाहू. अहो भटजी काका, या ठिकाणी बोलवण्याचं कारण म्हणजे असं आहे, आपल्या समोर कोण बसलेले आहेत बघा. आपल्या जिल्ह्याचे सर्व हे पालक आहेत. पालक
आपल्या या ठिकाणी आज आपले आयुक्त साहेब पण आलेले आहेत, सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत. या सर्व लोकांनी देव गजाननची आराधना केलेली आहे आणि या आराधनेला पाहून देव गजाननपती या संध्याकाळच्या वेळी या कलांगण मध्ये प्राप्त झालेले आहेत, त्याची सदैव पूजा करण्यासाठी आपल्याला बोलवलेले आहेत. मला पूजा करण्यासाठी काही साहित्य पण लागते. अशी साहित्य तुम्हाला कोणते लागते बरं? मी म्हणतो 1.25 नारळ आणि 1 तांदूळ. 1.25 नारळ आणि 1 तांदूळ. भटजी काय तुमचा पायाळू जन्म झाला होता काय? हो काय झालं? पायाळू जन्म झाला होता का? नाही हो. अहो लोक काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात? पूजेला काय लागतं ते? 1 नारळ आणि 1.25 तांदूळ. आमचा ऋतुकाळ जवळ आलेला दिसतो. दिसताय फार जवान तुम्ही. सगळं काही जीभ घसरली आमची. असं आहे का? बरं अजूनही फुलं पुष्प आणखी काय लागतात का तुम्हाला? गंध, धूप, जाई, जुई, मोगरा, शेवंती, हे बघा या ठिकाणी सर्व फुलं पुष्प आज इथं या ठिकाणी सर्व वर्षाव झालेला आहे फुलं पुष्पाचा. त्यावेळी फुलं पुष्पाला तुम्हाला काहीच कमी राहिलेले नाही. कळलं का? तुम्ही पूजेला आरंभ करून घ्या म्हणजे झालं. वा भटजी किती छान पूजा झालेली आहे. या सर्व लोकांना आशीर्वाद देण्याचं काम असं तुम्ही ते घराने घाला म्हणजे झालं. हा चला चला. हे बघा भटजींचं हे काय सगळं एकदम भलतच असतं. म्हणजे सगळं काय झालं नवरी मरो नवरा मरो दक्षिणाची मतलब. त्यावेळेला दक्षिणा जर नसतील तर हे भटजी काही जाणार नाही. सगळं झाल्यानंतर तिथे बसून राहतील पण ते दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार हे त्यांचं काम आहे. बर बर हे बघा तुमची दक्षिणा आम्ही पाठीमागून पाठवून देतो. फक्त तुमचं नाव सांगा. माझं नाव दामू भटजी. दामू भटजी. अरे वा चांगलंच नाव आहे तुमचं. अजून हा बर बर चला चला. धन्यवाद. असे नवाज कोणते केले होते बरं? देव गजानन गणपती आमच्या नवसाला आणि जर मला मुलं बाळ झाली आणि जर माझ्या नवऱ्याने या वर्षी जर योग्य त्या वेळेला ज्या वेळी मतदान होईल त्यावेळी जर मतदान केले तर मी देव गजानन गणपती समोर येऊन असे नवस केले होते. अरे वा खरंच तुम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही म्हणजे असे नवाज केले होते तुम्ही. एक तर असं की मला जर मुलं बाळा झाली तर तुझ्या समोर फुगडी घालू असे नवाज केले होते. आणि दुसरा नवाज तुमचा असा आहे की आताच हे मतदान असतं. हे मतदान तुमचं स्वतःच आहे आणि हे मतदान तुम्ही घातल्याशिवाय राहायचं नाही याच्यासाठी तुम्ही देवाजवळ नवस केले होते का? वा म्हणजे हे दोन्ही नवस तुमचे परिपूर्ण देवाने फेडलेले आहेत का? परिपूर्ण फेडलेले आहेत का? मग आता देवाने नवस तुमचे परिपूर्ण फेडलेले आहेत आणि तुमचे नवस देवाजवळ राहिलेले आहेत. हे चांगल्या रीती तुम्ही ते आता फेडले पाहिजेत. ते म्हणजे कसे हे मी तुम्हाला सांगत आहे. हातात हात पायात पाय डुंगाला डुंगा आपटे आणि लाल पाणी पायातून बाहेर निघेल अशी फुगडी घातली पाहिजे. फुगडी अशी आपल्याला कोकणातली फुगडी घातली पाहिजे. फुगडी जाय फुगाडी ग
बाप रे बाप, काय तुम्ही करून टाकलं हो. कोकणातली फुगडी म्हणजे खरोखरच चांगलीच आहे, परंतु बडवून बडवून आता आमचे हात लाल झाले हो. बडवून बडवून आमचे दोघींचे नाचून नाचून कमरेचे काटे फोडले होते. अरे वा, संध्याकाळी चांगलं मॉलिश करून घ्या म्हणजे झालं. हा बर बर, चला. पण तुमचं नाव सांगितलं नाही. माझं नाव अमली. अमली. हो. हा, माझं नाव अमली. अमली. आणि आमच्या कोकणातले हापूस आंबे खाऊन जमली. अरे वा, किती छान नाव तुमचं. गोड एकदम मधुर आहे हो एकदम. आणि तुमचं काय हो? माझं नाव उकली. उकली. माझं नाव उकली. आहा. आणि कचऱ्याच्या कुंडीत जाऊन थोकली. अरे वा, स्वच्छ भारत अभियान. छान 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 छान. तुमचं पण खरोखरच नाव भारताला भूषण देणारं नाव आहे. वा, एक वा, संदेश द्यायचा आहे. संदेश हा हो द्या. हा. आपल्याकडे आता 1/11 ते 31/11 पर्यंत हो. नवीन मतदार नोंदणी चालू आहे. तरी ज्या लोकांची मतदार नोंदणी अजून झाली नाही त्यांनी आपापल्या केंद्रावर जाऊन ती मतदार नोंदणी करून घ्यायची आहे. यामध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे व आक्षेप घेणे 7 नंबर, दुरुस्ती करणे फॉर्म नंबर 8 या सर्वांची फॉर्म घेऊन त्यांनी आपली मतदार नोंदणी करायची आहे. आणि हा कार्यक्रम 1/11/21 ते 30/11/21 पर्यंत चालू आहे. ऑफलाईन नोंदणी करता आपल्या शाळेतील मतदान केंद्रात जाऊन आपण आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करते. वा 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 वा, उकली बाई, किती छान तुम्ही संदेश दिलेला आहे. अभिनंदन तुमचं खरोखर. धन्यवाद. कारण दिलेलं आहे वागत नाही तसं हे तुम्ही हो. सर्व लोकांना तुम्ही दिलेलं आहे. हो. चला. चला, धन्यवाद. विश्वजननी गंगाबाई माऊले गाई, विश्वजननी गंगाबाई माऊले गाई धर्माशिळे उभी राई. भक्तापाशी उचलून पालकाच कडवर घ्यायची. तू आदिशक्ती विश्वजननी गंगाबाई माऊले गाई, विश्वजननी गंगाबाई. आणि सरस्वती बाई नोर्थ नाचर करून त्यांनी आकाशात उड्डाण केलेलं आहे. आणि त्याच्या मागून कथेचा भाग सांगणार कोण? मुशाफर निघालेला आहे. कथा बोलू श्री रामायणी आणि वाल्मिकी कथा हो जगतारणी. धन्य धन्य वाल्मिकाची जवानी हे दोन्ही आता उतरली. मैसूर देशामध्ये राजा कोण जनक त्यांचे मालदार निघालेले आहे. एक मुसाफर पाकडा, एक मुसाफर पाकडा बोले घडघडा निघाला परनरी पायाला. एक वस्ती मागतो जागा राहायला जी. कोण सावकाराची सुना, कोणी सावकाराची सुना पाहिली त्यानं पोरी वय कुठे घरातीस. जगमगा बावऱ्या होऊन पाती साजी. नार बोले मुसाफराला, नार बोले मुसाफराला जगा तुम्ही वैदाचे सोंग. मी घरी जाऊन करते फार ढोंगची. अजी सलाम भाई सलाम. अरे सलाम भाई सलाम, किसका मालदार है? राजा जनक का मालदार हूँ. राजा जनक कहा जाते? राजा जनक अपनी राज्य की पूछताछ चाहते. चलो चलो राजा पुकारो. राजा जनक आ रहे हैं. निघावे राजा निघावे ओ निघावे बाहेर.
आकाशाच्या पिले हो गजगंबरी, राजा निघाला गजमारी, जनक वीर आपण प्रधान. आपल्या राष्ट्रात 7 नदीच्या येवणी आहेत. ह्या कोणकोणत्या मार्गाने चालताय सांगा पाहू. महाराज आहा. आपण ज्याच्याप्रमाणे आदेश सोडलेला आहा. आहात त्याप्रमाणे सर्व काही ठीकठाक सुरू आहे. हो का महाराज आहा. शेतकऱ्याने काय करावं? शेतकऱ्यांनी काय करावं. शेतामध्ये जाऊन शेती करून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह वा करावा. वा वा वा. महाराज कुंभाराने काय करावं? आहा. कुंभाराने मातीपासून मडकी बनवून आहा. आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. अरे वा. सोनाराने काय करावं? आहा. सोनाराने सोन्यापासून दागिने बनवून अरे ते वा वा. आपल्या दुकानांमधून विकून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. आहा. महाराज लोहाराने काय करावं? आहा. विविध अवजारे बनवून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. आहा. महाराज कलाकाराने काय करावं? काय करावं. महाराज आपल्या लोककलेतून मनोरंजन आणि प्रचार व प्रसिद्धी समाज प्रबोधन करावं. अरे वा आणि वा. आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. महाराज उदरनिर्वाह करावा. वा वा प्रधान. हे. आपण ज्याप्रमाणे आदेश सोडला त्याप्रमाणे सर्व काही ठीकठाक सुरू आहे. वा वा प्रधान. हे शेवटचे तुमचे शब्द ऐकून मी फार या ठिकाणी तृप्त झालेलो आहे. आता या ठिकाणी आपण शांत बसू म्हणजे झालं. कसे आपले आज्ञा महाराज? अशाप्रमाणे कोण राजा जनक आणि प्रधान त्या सभेच्या ठिकाणी बसलेले आहेत. एवढा 6वा अवतार सोडून 7वा अवतार धरण्याकरता परशुराम निघालेला आहे. परशुराम माझे कुळमावरा, कुळमावरा, नरसिंहराजा, परिसरला. माझे कुळमावरा, कुळमावरा, नरसिंहराजा, परिसरला. राजा उठावे उठावे, चरण सद्गुरुदेव वंदावे, सद्गुरुदेव वंदावे, चरण सद्गुरुदेव वंदावे. राजा उठावे उठावे, चरण सद्गुरुदेव वंदावे, सद्गुरुदेव वंदावे, चरण सद्गुरुदेव वंदावे. महाराज दर्शन लीन होत आहे. वा वा राजविंद्रा, आपलं सदैवी कल्याण असो. आपलं राज्य भोज सैन्य संपदा सर्व वेतार्थ आहे ना. आपल्या कृपाशिवाय सर्व काही ठीकठाक सुरू आहे. आहा. ज्या वेळी दरबारी असतात त्यावेळी पहिली माहिती देत असतात. आहा. पण आज घाई गडबडीमध्ये येण्याचे कारण तरी काय असावे? अरे वा वा राजा जनका, अरे मला तू या घाई गडबडीने येण्याचं कारण विचारतोस का. हो. अरे मी कुठे 6वा अवतार सोडून 7वा अवतार धरण्याकरता निघालेलो आहे. वा वा. माझा तू एक भक्त जीवाचा आहेस. जातेवेळी तुला एक भेट येऊन जावी अशी माझ्या मनात इच्छा झालेली आणि या मैत्रू देशात मी आगमन केलेलं आहे. बरं आपणाला मनास्वर आनंद झाला. चला तर मग आंघोळ स्नान करू. उंचशा माडीवर बसून गप्पा गोष्टी मारू म्हणजे झालं. अशाप्रमाणे राजा जनक आणि कोण परशुराम उंच माडीवर आंघोळ स्नान करून बसलेले आहेत आणि 5 दिवस भोजन करून शांत बसलेले आहेत. एवढ्यात काय झालेलं आहे बघा. राजा जनकाच्या मुली किती 4, उर्मिला, कुंतीला, मागांची आणि शेतामध्ये मिळालेली ती सीता. या तिन्ही मुलांनी काष्टकाचे घोडे केलेले आहेत आणि आपल्या अंगणामध्ये इकडून तिकडे फिरे. राजा आणि कोण परशुराम ते बघत आहेत. अरे किती सुंदर ह्या मुली आहेत. आणि शेवटचं ज्यावेळी ती सीता शेतामध्ये मिळालेली होती ती सीता, तिने काष्टकाचे घोडे केले आणि त्या अंगणामध्ये इकडे फिरायला लागलेली. एवढ्यात नजर परशुरामाची त्या मुलीवर पडलेली आणि त्या राजा जनकाला म्हणाले, राजा जनका, अरे अशी अवतारी देवी इथं आहे तरी कोण ही. चंद्रा तू उगवू नको, सूर्या तू मावळू नको, अशी तेजवान मुली आहे. या मुलीचं आता माझ्याशी लग्न केलं पाहिजे. लग्न. एवढ्यात राजा जनक म्हणत आहे, महाराज या ठिकाणी तुम्ही म्हणताय परंतु ही माझी मुली आहे. परंतु हे बघा, या मुलीचं तुम्ही असं जर म्हणत असेल त्या मुलीचं मी लग्न कसं करणार. परंतु या मुलीचं आता काय केलं पाहिजे, स्वयंवर केलं पाहिजे. स्वयंवर. आणि स्वयंवर म्हणजे असं 10,000 राजे 33 कोटी देवता या ठिकाणी बोलून जो कोण माझा हा धनुष्यबाण विखंड करेल त्याला ही सीता अर्पण केली जाईल. असं तुम्हाला पण करावं लागेल. त्याप्रमाणे देशोदेशाला खंडोखंडाला आपल्या सीता जानकीचा स्वयंवर आहे अशी जाहीर निबंध पत्रिका पाठवतो म्हणजे झालं. एवढं सांगून परशुराम 6वा अवतार धरून 7वा अवतार धरण्याकरता निघालेले आहेत. प्रधान देशाला खंडोखंडाला सर्व राजांना सर्व लोकांना जाहीर निमंत्रण द्या. पुष्प इमानाने जाऊन तुम्ही ते निमंत्रण द्या. अशा प्रमाणे त्या प्रधानाला सांगितले आणि प्रधान त्याप्रमाणे ते कामाला लागलेले आहे. पतिता उतरे गेली, पतिता उतरे गेली, पतिता उतरे गेली, पतिता उतरे गेली. आता भगवान वाचली त्याने घोडावर ध्वजा उभारली, घोडावर ध्वजा उभारली. हे पत्रिका इंद्रा गेली, पत्रिका इंद्रा गेली, अरे पत्रिका इंद्रा गेली.
पहा बघू तिकडे. तेव्हा कोण आहेस तू? अरे बाबा मी कर्दळ मठाने राहणारा विश्वामित्र स्वामी आलेला आहे. जा तुझ्या राजा जनकाला जाऊन सांग म्हणजे कशी आपली आज्ञा गुरुस्वामी? राजा उठावे उठावे चरण सद्गुरुदेव वंदावे सद्गुरुदेव वंदावे चरण सद्गुरुदेव वंदावे उठावे उठावे चरण सद्गुरुदेव वंदावे सद्गुरुदेव वंदावे चरण सद्गुरुदेव वंदावे. मला चाचण लिहिलं होत आहे. वा वा सदैव कल्याण असो. आपलं राज्य भोज स्वयंवर सर्व व्यवस्थित आहे ना? महाराज आहा. आपल्या कृपाशिवाने सर्व काही ठीकठाक आहे. आहा. ज्या ज्यावेळी दरबारी येतात आहा. त्यावेळी एकटेच असतात. आहा. पण आधी 14 वर्षाची 2 बालके कुणाची कोण बरं? अरे वा वा राजा जनका. अरे मला ही 14 वर्षाची बालका कोण आहे म्हणे विचारतोस का? हो? अरे मी गेलो कुठे राजा दशरथी जवळ त्या अयोध्यामध्ये. वा वा. त्याचा कुळात अवतार झालेला आहे राम लक्ष्मण भरत वा शत्रुघ्न. वा. ही 14 दिवसाच्या गोष्टीचं मी फक्त मागून घेऊन आलेलो आहे. आहा. दंडिके अरण्यामध्ये त्या ताटिकेचा नाश करून या सीता सेवरा करता त्यांना मी घेऊन आलेलो आहे. आपणाला त्या सवारासाठी फार आनंद झाला. आहा. चला तर मग आपण आपली स्वतंत्र बातचीत व्यस्त करून घ्यावी झालं. अशा प्रमाणे 33 कोटी देवता या ठिकाणी शांत बसलेले आहे. परंतु त्या ठिकाणी कोणी काही बोलायला तयार नाही. कारण धनुष्यबाण विखंड करणं इतकं सोपं नाही म्हणून शांत बसलेले आहे. त्यावेळी गुरुस्वामी म्हणतात अरे रघुत्तमा या ठिकाणी आता आपल्याला हे धनुष्यबाण विखंड करावे लागेल. कशी आपली आज्ञा गुरुस्वामी? हे वर 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 धनुष्यबाणा. हे वर 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 धनुष्यबाणा. हे सीतेचे रामाने मोडले. रामाने मोडले. रावण प्रताप वीर आले गिरी कैलासा. आले गिरी कैलासा. आले गिरिगिरी कैलासा. आले गिरी कैलासा. हे जनकाचा पण मानावा कैसा जी रावणाने. कैसा जी रावणाने. क्रोधे रावण गुरगुरे समरमणे. कैशाचा लेवटे राजा जनक तो बहु घाबरा. त्यासीच बोले अडे. या सभामंडपाचा यजमानी कोण आहे? या सभा मंडपात यजमानी आपल्या समोर राजा जनक आहे बरं. अरे राजा जनकाओ, तुझ्या सभामंडपी कसला सोहळा चालला आहे? माझ्या मुलीचा स्वयंवर आहे स्वयंवर. अरे तुझ्या मुलीचा एक सवर आहे का? आहा. अरे खातराच्या 33 कोटी देवतांना तू आमंत्रित केलास. अरे एकट्या राजा रावणाला या सवारासाठी का आमंत्रण दिले नाही? आतापर्यंत दैत्याला कोणी निमंत्रण दिलेले नाही फक्त देवतांना दिलेले आहे. त्याप्रमाणे मी सर्व देवतांना निमंत्रण दिलेले आहे आणि अरे आपल्याला थांब, दिलेले तुझ्या आहे. त्या सीता गणितीला घेऊन ये. कधी तिच्या खड्ड्यामध्ये माळ घालतो, कधी माझ्या सोन्याच्या लंकेला जात असणार हे रे. बघा आम्ही एक छोटासा पण केलेला आहे. अरे छोटासा पण. कसला पान केलाय? हा जो कोण धनुष्यबाण विखंड करील त्याला सीता अर्पण केली जाईल. आजच्या आता विखंड करतो म्हणजे उठला झालं. रावण गर्वाने उठला उठला रावण गर्वाने उठला उठला रावण गर्वाने उठला रावण गर्वाने उठला. आया निसरून गेली याची लाज लाज. रावण गर्वाने उठलेला आहे. त्या धनुष्यबाणाला हात घातलेला आहे आणि धनुष्यबाणाला हात घालतो क्षणी तो धनुष्यबाण त्याच्या उरावर पडलेला आहे आणि म्हणत आहे कोणतरी इथं या ठिकाणी उठून येऊन माझा तो धनुष्यबाण माझ्या उरावरचा काढा. आणि तो रडत आहे. आणि एवढ्यात या ठिकाणी 33 कोटी देवता म्हणत आहे याच्या बंदी शाळेमधले आता आम्ही आधी कायमचे जेलमधून सुटलो. त्यामुळे याची आता इथं समाधी बांधून टाकूया म्हणजे आम्ही कायमचे मोकळे झालो. परंतु कर्दळी मठात राहणारे विश्वामित्र स्वामी एक फार विचारवान करणारे माणूस म्हणजे ती व्यक्ती. त्यांनी काय सांगितलं रघुत्तमाला बघा. रघुत्तमा अरे याच्या उरावरचा धनुष्यबाण आता आपल्यालाच काढावं लागेल कशी आपली आज्ञा? आणि का कुठलीही देवता काढणार नाही. कशी आपली आज्ञा गुरुस्वामी? धनुषारेले गादाय पायी सारेले गादाय पायी सारेले गादाय पायी सारेले गादाय पायी. ये उतरी हे बापू रे बापू रे रावणाचे समाज रामन पेढी रावणाचे समाज रामन पेढी. अरे माझ्या उरावरचं धनुष्यबाण
माझे प्रकर्म तुम्ही पाहणार आहेस का? अरे! मी तर एक बालक आहे आणि माझे प्रकर्म तुला पाहायचे आहेत का? पाहतो तुझे मी प्रकर्म कसे आहेत ते. ना छोड़ो घालू दूंगी भर दे रे घागरी 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 आपल्या नावाला असं काय म्हणतात? अरे, माझ्या नावाला मायावीचं म्हणतात. मायावी म्हणतात. अगं काय करणार तू मायावी? राजा रावणाचा अपमानाचा सूड करायला इकडे आले आहे. अरे वा, अपमानाचा सूट घेण्यासाठी आलेली आहेस का? मग काय करणार? सूट म्हणजे कसा घेणार तू? आणि तुझं रक्त दिसतोय, गटागटागटा. अरे बाप रे, तुझं मांस कसं काय रे माझं? तुझी रक्त विजबीन गटागटागटा. तुझ्या हसण्याने काय हाडं कशी काय अरे कुठे ते मानवाचे करते अगं मायावी, हे तुझे प्राकर्म आहे. माझं रक्त तू घटा घटा पिणार आहेस का? हाडं माझी कशी खडा खडा फोडणार आहेस का? अरे. पाहतो तुझे प्राकर्म कशा आहेत ते आता. चांपा धरुण हरी लक्ष्मण राणा लक्ष्मण राणा पळे अनाया गेला रे हरी चांपा धरुण हरी लक्ष्मण राणा लक्ष्मण राणा पळे अनाया गेला रे हरी चांपा धरुण हरी लक्ष्मण राणा पळे अनाया गेला रे काय केलेलं आहे बघा त्या कोणी लक्ष्मणाने. किती वर्षाची बालक आहेत बघा आणि या राक्षसांची मारून वाट लावलेली आहे. आणि आता गुरुस्वामी म्हणत आहेत, अरे गौतमा, अरे हा आता धनुष्यबाण आपल्याला विखंड करावं लागेल. ये बरं, 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 धनुष्यबाण. शिवधनु सीतेचे धनु रामाने मोडले. शिवधनु सीतेचे धनु रामाने मोडले. सीतेचे धनु रामाने मोडले. ओ भटजी, अहो लवकर चला. रामाने धनुष्यबाण विखंड केलेला आहे. सीतेचा स्वयंवर आहे. अहो लग्न आहे, लवकर अंतरपाठ घेऊन या. सुरू करा. हा, अंतरपाठ घेऊन या. आणि हे बघा, त्यांना हळद पण जरा काढून घ्या, कारण रामाचा जरा कलर जरा थोडासा काळा आहे ना जरा. सुरू हा, करा. मी जरा हळद काढून घेतो. कुलमियाच्या बाळा, ये कुलमियाच्या बाळा, येई तू नागर, चला जाऊ हळदी काय हळदीच्या, चला जाऊ आगर काय हळदीच्या. हो भटजी, अहो हळद काढून झालेली आहे. त्याला घेऊन येतो. आता शीतेला घेऊन या. अहो अंतरपाठ कशाचा आणलाय? काय आणलंय तुम्ही हे? हो, अंतरपाठ मिळत नव्हता. बायकोची पांढरी ओढणी घेऊन आलो. अरे बाप रे, म्हणजे साडी हे संपलेलं आहे आणि आता ओढणी ही आलेली आहे. शुद्ध झालं आता आपल्याला. बर बर, हे बघा, हा शुभमंगल सावधान. आता घेऊन या. विश्वामित्र वसिष्ठ ऋषीमुनी आले सीते स्वयंवरा.
घेऊन उभा शोभे जसा नावरा येतो नियामा येतो स्वयंवरा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान ये शुभमंगल सावधान सावधान आता बसुगाला ग बसुगाला ये बसुगाया बायया वरवरती आय बाया काय वालाड हो भटजी अहो या ठिकाणी लग्न झालेलं आहे. आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. भोजनाची वेळ झालेली आहे. घेऊन येऊया. हा घेऊन या गारुडीबाईंना घेऊन या गारुडीबाईंना. काय बारूबाईला घेऊन काय गारुडी खेळ मांडला. हे आम्ही गारुडी गजल गारुडी हे आम्ही गारुडी गजल गारुडी त्याचे बाबूजी गारुडियाचे बाबूजी आणि घालू भुजंगा घालू पेटड्या भुजंगा घालू पेट हे माणिक लाव मेरे हाती माणिक लाव मेरे हाती हे बंदाली का बंद सोडा रे बंदाली का बंद सोडा रे बंदाली का बंद सोडा रे बंदाली का बंद सोडा रे. अशा प्रमाणे त्या नागांच्या पोटाला भूक नव्हती तोपर्यंत ते नाचलेले आहेत आणि नागांच्या पोटाला भूक लागतो क्षणी त्या गारुडीबाला त्यांनी वेटाळ घालून ठेवलेलं आहे. त्याला दूध पिण्यासाठी कोणालाही जर दान करायचं असेल त्या नागाला तर त्याला तुम्ही दान करू शकता दान करू सुख करता दुःख हरता वार्ता विनाची सुरभी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उज्जैन कंठीत देवाण मुक्ता फळाची जय देव जय पुंडलिक देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. अरे वा वा.